जय शिवराय मंडळी, मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण खूप जुना असा इतिहास जाणून घेणार आहे, ते म्हणजे 15,000 वर्षापूर्वीचा इतिहास आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. आपण आता आहे ते म्हणजे बोरवलीला, आणि बोरवलीमधील एकसर गाव हे सर्वांनाच माहिती असेल. तर एकसर गावामध्ये 15,000 वर्षापूर्वीचा खूप जुना इतिहास आहे, ते म्हणजे विरगळी आहेत. तर त्या विरगळी आज आपण इथे पाहायला आलेलो आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा. चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करू. मंडळी, आता आपण बोरवली स्टेशनला उतरलो आहे आणि बोरवली स्टेशनवरून आता चाललो आहे आपण ते म्हणजे एकसरच्या विरगळी बघायला. तर आता स्टेशनचं शेवटचा ब्रिज आपण पकडलेला, म्हणजे चर्चगेट साईडचा शेवटचा डबा तुम्हाला पकडायचा आहे आणि तिथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला बोरवली स्टेशन मी दाखवलं. तिथून पुढे तळसर साईडला आपल्याला चाळ द्यायचं आहे आणि या सिग्नलच्या इथेच एकसर गावात जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा लागतात. तर तिथून आता रिक्षा पकडून आपण आता एकसर गावात जाऊया. चला तर एकसर गावाचं इथे रिक्षा स्टँड आहे आणि आपण इथेच उतरलेलो. इथे जवळच हे म्युन्सिपल पब्लिक स्कूल आहे. तिथून आता आपल्याला आपण मॅप टाकला आहे, तर मॅपवरून आता आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. तर मंडळी, मॅपवरती आपण टाकलं आहे, तर मॅपवरती आता 7 मिनटं दाखवते आपल्याला वॉकिंग. आणि इथं तुम्हाला बघू शकता कोमल पॅलेस, आजूबाजूचा प्रदेश दाखवतो आहे कारण तुमच्यासुद्धा ते लक्षात राहील. तर चला आता जाऊ. तर मंडळी, आपण आलेलो आहे आपल्या ज्या विरगळी आहेत त्या बघण्यासाठी. आणि पाठीमागे गेट आहे, गेट नंबर 1, आणि एकदम मोठी बिल्डिंग आहे काचेची, ती मी तुम्हाला नंतरला दाखवतो. आणि या साईडला इथे महादेवाचं मंदिर आहे. तर आणि ह्या विरगळी बघा इथे. तर आता चला आपण त्या बघूया. ह्या विरगळीचा इतिहास आपण जाणून घेऊया. कारण एकसरच्या ह्या ज्या विरगळी याचं काही इतिहासकारांच्या मते ह्या विरगळी एका युद्धाशी जोडल्या गेलेल्या आहेत. ते कसं काय म्हणजे कोकणाच्या शिलाहारी देवगिरीच्या यादवांशी झालेलं हे एक युद्ध आहे. हे जे आपण इथे बघत आहोत ह्या विरगळीमध्ये, इथे दाखवलेलं आहे की कोकणच्या शिलाहाराचे देवगिरीच्या यादवांशी झालेले युद्ध इथं दाखवलेलं आहे. तुम्ही माझ्यासमोर इथे बघू शकता. तर शिलाहार राजा सोमेश्वर यांनी साधारण 10 वर्षे इथे राज्य केलं. म्हणजे ह्या एकसरच्या परिसरावर शिलाहार राजाने साधारण 10 वर्षे इथे शिलाहारचा राजा सोमेश्वर याने साधारण इथं 10 वर्ष राज्य केलं. त्याचवेळी यादवांचे ह्या भागावर लक्ष पडले. अनेक प्रयत्न करूनही यादवांना शिलाहारचा पराभव करता येत नव्हता. म्हणजे अनेक प्रयत्न केले यादवांनी, पण शिलाहार राजाचा त्यांना काय येते पराभव करता येत नव्हता. या परिसरातील बंदरे, कारण बंदरे म्हणजे कसं माहिती आहे का, इथून पुढे थोडं जवळच आपली गोराई खाडी आहे आणि तिथून समोर समुद्र आहे. त्यामुळे या बंदरावरती आर्थिकदृष्ट्या खूप या परिसरात बंदरे आणि आर्थिक सुबत्ता यादवांना खुणावत होती. बाजूच्या गोराई खाडी आहे किंवा पुढचा समुद्राचा प्रदेशसुद्धा आहे. म्हणूनच 1235 साली यादवचा राजा महादेव यांनी शिलाहाराच्या सोमेश्वर राजावरती हल्ला केला. मोठे सैन्य घेऊन सोमेश्वरावर स्वारी केली. या युद्धात चिलकती हत्तींचा सुद्धा वापर केलेला आहे. तर ते आपल्याला ह्या याच्यामध्ये
ह्या विरगळीमध्ये आपल्याला दिसत आहे की इथे बघू शकता तुम्ही हत्तीसुद्धा आपल्याला दिसत आहेत. तर हे या विरगळीमध्ये कोरलेलं आहे. तर ह्या युद्धामध्ये मित्रांनो चिलकती हत्तीचा सुद्धा वापर केला होता. ही निखराची लढाई मित्रांनो, इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लढाई झाली होती. यात सोमेश्वराचा पाडा होत होता. जो इथला शिलाराजाचा राजा सोमेश्वर होता त्याचा इथं पाडा म्हणजे तो युद्ध हरणार हे त्याच्या लक्षात येतात त्यांनी इथून पळ काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी इथून बाजूला असलेल्या गोराईमध्ये आपली युद्धनौका उतरवली. हे बघा, त्यांनी गोराईच्या खाडीमध्ये किंवा समुद्रामध्ये युद्धनौका उतरवली. हे इथे आपल्याला सपशेल दिसत आहे. आणि युद्धनौका उतरवली हे जेव्हा महादेवाच्या लक्षात आलं तेव्हा महादेवाने शिलाराजाच्या सोमेश्वराचा पाठलाग केला आणि समुद्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात घरघोर युद्ध झालं हे आपल्याला इथं दिसत आहे. आणि ह्या युद्धामध्ये महादेवाने सोमेश्वर राजाला जलसमाधी दिली, म्हणजे ही जी होडी आहे ती पूर्ण समुद्रामध्ये गेली आणि अशा प्रकारे महादेव राजाचा इथे विजय झाला. आणि मुंबईमधील एका सुवर्ण युगाचा म्हणजेच शिलाराजा सोमेश्वराचा इथे अंत झाला. म्हणजे मुंबईचं एक सुवर्ण युग इथे संपलं असं इथे ह्या शिलालेखामध्ये म्हणजे ह्या विरगळीमध्ये दाखवलेलं आहे. तर मंडळी अशा प्रकारे ह्या विरगळी इथे आपल्याला कोरलेल्या दिसत आहे. अशा प्रकारे इथे आपल्याला विरगळी कोरल्या दिसत. तर मात्र विरगळी म्हणजे काय, तर विरगळी म्हणजे हेच असतं की इथले जे राजे होते ते राजघराण्यातल्या राजांचं ज्यांच्याशी युद्ध झालं म्हणजे त्यांना युद्ध करताना जेव्हा वीरमरण येतं ना त्या वीरांच्या स्मरणार्थ त्यांच्या घरातल्यांनी विरगळी बनवलेल्या असतात. तर त्यालाच विरगळ अशी बोललं जातं. तर इथे बघू शकताय बघा, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे युद्ध जे झालं होतं ते आपल्याला इथं दिसत आहे बघा. आणि या युद्धामध्ये सोमेश्वर राजाचा पराभव झाला. आणि अशा प्रकारे बघा इकडे कलश वगैरे सुद्धा कलसासारखं काहीतरी दिसत आहे. तर अशा प्रकारे या विरगळी आहेत. आणि ही जी विरगळ आहे ती तुम्ही इथून लांबून बघू शकता केवढी मोठी आहे. म्हणजे माझी हाईट आता 6 फूट आहे, म्हणजे नाही म्हटलं तरी 8 ते 10 फूट 8 फुटाची ही एक आहे आणि अशीच त्याच्या बाजूला अजून एक 8 फुटाची आहे. तर अशा 2 8 फुटाच्या विरगळी आहेत आणि ही जी आहे ही 6 फुटाची विरगळ आहे. आणि अशाच इकडे छोट्या मोठ्या अशा विरगळी ह्या इथे पडलेल्या आहेत. ह्या आपण आजच्या एकसरच्या विरगळीच्या व्हिडिओमध्ये आपण हा असा संपूर्ण इतिहास बोरिवलीचा इतिहास आपण इथे बघत आहे. आणि माझ्या मागेच हा इथे भला मोठा म्हणजे जवळजवळ 22 ते 25 माळ्याचा टावर आहे. आणि ह्या बिल्डिंगच्या खालीच पार्किंग सिस्टममध्ये पार्किंगच्या एरियामध्ये महादेवाचं मंदिर आहे या साईडला. त्या मंदिराच्या बाजूलाच या विरगळी ठेवलेल्या आहेत. तर मी ती बिल्डिंग नंतरला तुम्हाला दाखवतो, मंदिरसुद्धा आपण बघूया. तर अशा प्रकारे ह्या विरगळी आपल्याला इथे पाहायला भेटतात. आणि याच्यावरून या बोरिवलीचा जुना इतिहास आपल्याला इथे लक्षात येतो. तर मंडळी अशा प्रकारे ह्या विरगळी आहेत. तर नक्कीच कधी जर तुम्ही बोरिवली साईडला येत असाल तर नक्की या एकसरच्या विरगळींना नक्कीच भेट द्या, कारण हा खूप प्राचीन इतिहास आहे, 15,000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. तर नक्कीच एकदा या बोरिवलीच्या एकसर विरगळीला नक्कीच एकदा भेट द्या. ह्या त्या बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये विरगळी आहेत. तर तुम्ही बघू शकता केवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. आणि या बिल्डिंगमध्येच ज्या 15,000 वर्षापूर्वीचा जुना इतिहास हा इथे महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाच्या मंदिराच्या बाजूनी गेट आहे, त्या गेटमधून आतमध्ये गेल्यावरतीच तिथेच विरगळी आहे. तर आता आपल्या विरगळी बघून झालेल्या आहेत. कुठून यायचं तर आपण ह्या साईडून आलो होतो. इकडे बाजूला एक स्कूल आहे, त्याचं नाव मी इथे खाली देतो. त्या स्कूलवरून सरळ यायचं आपल्याला. आणि इथं समोरच ही बिल्डिंग लक्षात ठेवा, मोठी बिल्डिंग आहे. आणि या बिल्डिंगच्या
इथे महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाच्या मंदिराच्या बाजूने इथून गेट आहे, तिथून आपल्याला आतमध्ये एंट्री करायची आहे. आणि सर्व मराठी काका आहेत तिथे सिक्युरिटी गार्ड, तर त्याने आपल्याला चांगलं सहकार्य केलं. अडवलं फक्त विचारलं कुठे जायचं, तर आपण सांगितलं की विरगळी बघायचं, तर त्यांनी जाऊ दिलं. तर मंडळी अशा प्रकारे हे लोकेशन लक्षात ठेवा. काही फोटोजसुद्धा मी इथे टाकतो की जेणेकरून तुमच्या लक्षात राहील, किंवा मी इथे गुगलची मॅपची लिंक टाकतो, म्हणजे त्या मॅपच्या लिंकवरती तुम्ही गेलात की तुम्ही बरोबर एक्झॅक्टली ह्या पॉईंटपर्यंत येऊन पोचा. तर चला आता आपण निघूया. जय शिवराय मंडळी. आता आपण निघतो आहे घरी जायला, कारण आपण इथे आलो, आता वाजले ते म्हणजे 6 आणि आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे विरारला. तर आपण आता इथून निघतो आहे. तर मंडळी ही एकसर विरगळीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळते. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत. आणि मंडळी इथला लोकेशन गुगल मॅप मी खाली टाकत आहे, तर त्या गुगल मॅपवरती तुम्ही गेलात तर इझिली इथे पोचाल. आणि आपण जिथे उतरलो रिक्षानी तिथून ते एकसर गाव आहे, एकसर गावच्या मच्छी स्टॉपच्या मच्छी मार्केटच्या इथे आपण उतरलेलो, आणि आपल्याकडून रिक्षावाल्यांनी प्रत्येकी 15 रुपये घेतले. तर 15 रुपये शेअरिंग देऊन आपण एकसर गावात उतरलो. एकसर गावातून आपण चालत 5 ते 10 मिनटामध्ये आपण या लोकेशनवरती आलो. तर चला मंडळी, भेटू कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिव.